सर्वप्रथम बी ए स्मार्ट टीचर या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. नमस्कार. महाराष्ट्र सरकारच्या 2025-26 शाळा मान्यतेच्या एका महत्त्वाच्या अपडेटवर टाकूया एक नजर. हे बघा, हे शिक्षण विभागाचं 27 ऑक्टोबर 2025चं परिपत्रक आहे, खास शिक्षण अधिकाऱ्यासाठी. यात ना 2025-26च्या शाळा मान्यतेच्या प्रक्रियेबद्दल खूप महत्त्वाची माहिती दिली आहे, त्यामुळे जरा लक्ष देऊन ऐका. ओके, तर यातल्या 3 मुख्य गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे 2025-26 साठी जी शाळांची पडताळणी होणार आहे ना, ती आता पूर्णपणे ऑनलाईन होईल, म्हणजे सरळ सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिव्हिंग अँड लर्निंग बाय स्टुडंट्स आणि UDISE प्लस युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस या प्रणालींमधून. हा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर झालाय. दुसरी गोष्ट, ज्या शाळांना 14 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयानुसार 2025-26 साठी सशर्त मान्यता मिळाली आहे, म्हणजे कसं स्वयंअर्थसहाय्य तत्वावर काही अटींसकट मिळालेली मान्यता, त्यांच्यासाठी पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जसं मान्यतापत्र मिळेल ना, तिथून पुढे फक्त 8 दिवसांच्या आत 25 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयाप्रमाणे सरळ प्रणालीच्या स्कूल पोर्टल आणि स्टुडंट पोर्टलवर सगळी आवश्यक माहिती भरणं एकदम बंधनकारक आहे. हे जर वेळेत केलं नाही ना, तर समजून जा की 2025-26 साठी मिळालेली मान्यता सरळ रद्द होईल. हे खूप सिरियस आहे. म्हणजे थोडक्यात काय, 2025-26 ची मान्यता टिकवायची असेल तर शाळांनी सरळ पोर्टलवर जी 8 दिवसांची डेडलाईन पाळून माहिती अपडेट करणं अत्यावश्यक आहे, नाहीतर मान्यता धोक्यात येऊ शकते. हे फक्त लक्षात ठेवा.